चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज रविवार, सगळी फॅमिली सुट्टीनिमित्त एकत्र एन्जॉय केले असतील, त्यांना सगळ्यांना शुभ दिवस गेला असेल। तर इथून पुढचं सगळ्यांचं आरोग्य उत्तमाचं जाऊ दे। मी सगळ्यांना पहिल्यांदा सांगते, सगळ्यांनी पहिल्यांदा आपलं आरोग्य सांभाळा। आरोग्य उत्तम असेल तर आपण सगळं काही करू शकतो। तर स्वामीचरणी मी पहिल्यांदा प्रार्थना करते की सगळ्यांना उत्तमाचं आरोग्य द्या स्वामी महाराज। आणि ह्या माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, पितृपंधरवडा म्हणजे काय, तर जे पितर 15 दिवस ह्या पृथ्वी तलावर आलेले असतात आणि इथे त्यांचं पृथ्वीवर 15 दिवस वास्तव्य असतं आणि हे वास्तव्य आपल्या आजूबाजूला असतं। त्यानंतर आपल्याला ह्या 15 दिवसात पितृंना खायला द्यायचं असतं, दही भात, जे काय तिथीप्रमाणे श्राद्ध, जे काय तुमचं महाळ असेल ते सगळं तुम्हाला ह्या 15 दिवसात करायचं असतं। तर पितृदोष आपल्या घराला लागलेला असतो। हा 3 पिढ्यांचा पितृदोष लागलेला असतो। तो कसा, तर बघा, 3 पिढ्यांचा पितृदोष म्हणजे काय, घरामध्ये वारंवार ॲक्सिडेंट होणे, अपघात होणे, घरामध्ये वारंवार कोणी ना कोणी आजारी पडणे, घरात मुलगा 30-35 वर्षाचा झाला आहे, लग्न होत नाही आहे, मुलगी 30-35 वर्षाची झाली, चांगली एज्युकेशन झालेलं आहे, देखणी आहे, दिसायला पर्सनॅलिटी चांगली आहे, पण त्या मुलीचं लग्नच ठरत नाही। पाहुणे येऊन बघून जातात, पसंत करतात, पण काही कारणास्तव निरोप देत नाहीत। नवरा बायकोंच्यात वारंवार भांडणं, पैसा टिकत नाही, आलेला पैसा आजारपणाला जातो। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 3 पिढ्यांचा पितृंचा दोष लागलेला असतो, घडत असतात। तर हा पितृंचा दोष काढण्यासाठी आपल्याला ह्या 5-6 दिवसात तुम्हाला अमावस्याला करायचं सर्व। हे आता 15 दिवसात तुम्हाला काहीच जमलं नसेल, तुम्ही ह्या पितृंची सेवा काहीच केली नसेल, तर तुम्हाला सर्व पितृ अमावस्याला एक उपाय आवर्जून करायचा आहे। तर तो उपाय म्हणजे काय, संक्षिप्त भागवत पारायण। तर तुम्ही सर्व पितृ अमावस्याला लवकर उठायचं, सुशीर गुंतवायचं, आंघोळ घालायची, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा संक्षिप्त भागवत पारायण करायला बसायचं। तर हे संक्षिप्त पारायण भागवत करत असताना तुम्ही बसायला आसन घ्या आणि तुम्ही संकल्प करा न करा, पण तुम्ही हे संक्षिप्त भागवत पारायण करताना तुम्ही हे पितृंसाठी करताय हे सांगून बसा। आणि ते पारायण तुम्हाला 700 श्लोकी 1 तासाचं आहे। ज्यांचं वाचन सुरू आहे त्यांना 1.5 तास लागेल, ज्यांचं वाचन फास्ट आहे त्यांना तासात हे वाचन होईल। हे संक्षिप्त भागवत पारायण तुम्ही सर्व पितृ अमावस्या दिवशी करा आणि प्रत्येक अमावस्याला जर पितरांच्यासाठी हे संक्षिप्त भागवत पारायण केलं तर खूपच चांगलं, सगळ्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरात कधीच अडचण येत नाही। हे तुम्ही आवर्जून करून बघा। तर बघा, हे संक्षिप्त भागवत पारायण झाल्यानंतर तुम्ही ओम पितृदेवताय नमः किंवा श्री पितृदेवताय नमः 108 वेळा नामस्मरण करायचं आणि त्यानंतर तुम्ही रोजची देवघरातली पूजा करायची। पूजा करण्याच्या अगोदर संक्षिप्त भागवत पारायण सर्व पितृ अमावस्याला वाचायचं आणि त्यानंतर पूजा करायची। तर बघा, हे झालं पहिलं। दुसरं, उद्यापासून सर्व पितृ अमावस्यापर्यंत तुम्ही कावळ्याला एक घास खायला घालायचा। ते कोणतं, तर एक चपाती करायची आणि थोडासा भात बनवायचा, त्या भातामध्ये मीठ घालायचं नाही, बिन मिठाचा भात बनवायचा आणि तो भाताची मुटकी करायची। मुटकी म्हणजे काय, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ती वाटी ओली करायची आणि त्यामध्ये तो भात घालून तो भात दाबायचा आणि तो उलटी वाटी करायची, मुटका पडतो आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि काळे तीळ घालायचे। ज्यांच्याकडे तूप नाही त्यांनी दही घालू शकता, पण तूप असेल तर उत्तम। आणि हे आपण घराच्या छतावर किंवा घराच्या जवळपास कुठेही ठेवायचं। जर तुमच्या घराच्या छतावर तुम्हाला ठेवता येत नसेल, घराच्या आसपास ठेवता येत नसेल, अडचण असेल, तर तुम्ही हे पिंपळाच्या झाडाखाली कुठेही ठेवून येऊ शकता। एका द्रोणमध्ये घ्या, एखाद्या पत्रवळीमध्ये घ्या आणि हे तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवून येऊ शकता। एखाद्याच्या आईचं हे करायचं, आईचं करायचं आहे, माहेरचं सासरचं, हे आपण दोन्हीही मुलींनी करू शकता। तुमचं लग्न झाले, तुम्हाला तुमच्या आईचं करायचं आहे तर करू शकता। सासू जर तुम्हाला हे आईचं करून देत नसेल, तुमच्या सासूच्या मनात नसेल, तुमची सासू तुम्हाला म्हणत असेल तुझ्या आईचं इथं करायचं नाही, तर मी आवर्जून सांगते, सासवांना सांगते की तुम्ही कुणाची तरी लेक आहात, तुम्ही कुणाची तरी सून होता आणि तुम्ही तुमच्या मुलीची आई आहात। जसं तुमची सून तिच्या आईचं करते तसं तुमची मुलगीसुद्धा उद्या आज नाही उद्या तुमचं करेल
किंवा करायची वेळ येऊ नये, आलीच तर तिनं करायला लागलं तर तिला करता यावं, तर तुम्ही सासवानी प्लीज सुनांना असं अडवू नका. त्यांना आईचं करायचं असेल तर करून द्या, आणि जर तशी सासूच असेल करून देत नसेल तर त्या मुलींना सांगेन की तुम्ही तुमच्या आईचं जर करणार असाल पितृपंधरवड्यात नैवेद्य, तर तुम्ही मनापासून आईला प्रार्थना करा, आणि मनातून तुम्ही तिला नैवेद्य ठेवला तरी पण तिला पोचेल, तिला कळेल आपल्या मुलीला आपल्याबद्दल ओढ आहे किंवा आपल्या मुलीला आपल्याला खाऊ घालायची इच्छा आहे. तर हे झालं, तर तुम्ही हे करायचं. तिसरं, तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सर्व पितृ अमावस्या दिवशी एक तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा. तर कणकेचा दिवा, कणिक घट्ट मळायची, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, बिना मिठाची कणिक मळायची, आणि त्या दिवाला चारही बाजूनं असं वातीचं ते चार बाजूनं वातीचं टोक असतं तसं 4 टोक त्याला करायचं चौ बाजूनी, आणि 2-2 अशा 8 वाती त्यामध्ये घालायच्या, आणि त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे, आणि तुम्ही तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली सर्व पितृ अमावस्याला सायंकाळी किंवा सकाळी ठेवायचा, आणि 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या. कारण पिंपळाच्या झाडामध्ये पित्तरांचा वास असतो. पित्तरांचा वास म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणून तुम्ही जर पिंपळाच्या झाडाला सर्व पितृ अमावस्या दिवशी दिवा लावलात तर तुमचे पितृ तुम्हाला आशीर्वाद देतील. तुम्हाला पितृंचा दोष तुम्हाला असेल, तुमच्या घराला दोष असेल तर तो सगळा निघून जाईल. आणि मी तर आवर्जून तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले ना, आज पण सांगते, रोज तुम्ही 12 वाजता 1 घास दहीभाताचा कावळ्याला घराच्या बाजूला ठेवा, घराच्या छतावर ठेवा, घरावर ठेवा, घराच्या बाजूला ठेवा. पित्तरांच्या नावे तुम्ही 1 दहीभाताचा घास रोज ठेवा, पित्तर तुम्हाला आशीर्वाद. रोज कावळा येत असेल तर खूप चांगलं, नसेल तर तुम्ही पित्तरांच्या नावे ठेवा. आणि जो चपातीचा दहीभात तुपाचा जो चपाती भात तूप आणि काळ्या तिळाचा मी 12 वाजता सर्व पितृ अमावस्याला जो नैवेद्य सांगितला आहे किंवा उद्यापासून तुम्ही ठेवला तरी चालेल, तो नैवेद्य बरोबर 12 वाजताच घरावर ठेवायचा आहे. किंवा पिंपळाच्या झाडाखाली जरी ठेवणार असेल तर तुम्ही तो 12 वाजताच ठेवायचा, कारण पित्तर हे 12 वाजता जेवत असतात. त्यामुळे 12 वाजता तुम्ही करा, रोज करा, रोज दहीभाताचा नैवेद्य ठेवा, तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल. आणि हा पितृंचा आशीर्वाद तुम्हाला मिळणं खूप चांगलं आहे, ते खूप मिळवायला पाहिजे. एक वेळ देवाचा आशीर्वाद नाही मिळाला तर गुरूंना विनवू शकतो, पण पित्तरांचा आशीर्वाद नाही मिळाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या घरावरती होत असतो, आपल्या घराला त्रास होतो, आपल्याला त्रास होतो. म्हणून पित्तरांचा आशीर्वाद जास्तीत जास्त घ्या. पित्तर म्हणजे आपलेच आई वडील, आजी आजोबा, पणजोबा, 3 पिढ्या 7 पिढ्यांचे नातेवाईक मृत झालेले असतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याला, त्यांची आठवण काढून आपल्याला हे करायचं आहे. तर ह्या व्हिडिओला कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. कोणाला माहीत नसेल त्याने हा व्हिडिओ बघून ते उपाय करतील आणि त्यांनाही ह्या व्हिडिओचा उपायांचा फायदा होईल. आणि म्हणून सांगते अजून एकदा, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा. जास्तीत जास्त सबस्क्राईबर केला तर मला अजून प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओ बनवेन, उपाय सांगेन, तोडगे सांगेन, सेवा सांगेन. श्री स्वामी समर्थ.